बनावट भंते म्हणून फिरणाऱ्या कश्यपल्लीवर कारवाई करण्याची भिक्खू संघ आणि बौद्ध समाजाची मागणी अपर पोलीस अधीक्षक यांची घेतली भेट। जालना जिल्ह्यामध्ये बनावट भंतेमधून फिरणाऱ्या व बौद्ध धम्म मान्य असल्याचं सांगून बौद्ध भिक्खूचं चिवर परिधान करून अवमान करणाऱ्या कश्यपल्लीवर कारवाई करावी अशी मागणी सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता भिक्खू संघ आणि बौद्ध समाजाच्या वतीनं करण्यात आली। त्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची भेट घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचं निवेदनही देण्यात आलंय। जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी कश्यपल्ली हे स्वतःला बौद्ध भिक्खू म्हणून घेत फिरत असून तरुणांना हिंसेच्या मार्गावर नेत आहेत। त्यांनी तरुणांची डोके भडकवण्याचं काम सुरू आहे। हातात शस्त्र घेऊन ते हिंसेचं समर्थन करत असून बौद्ध धम्म हा हिंसेचं समर्थन करत नाही। शिवाय दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कश्यपल्ली निर्माण करत असल्याचंही निवेदनात म्हटलंय। यावेळी भंते शिवली शाक्यपुत्र, भंते रेवत, भंते धम्मदीप, भंते चंद्रमणी, ॲडव्होकेट रीमा काळे खरात, बबन मगरे, राजेश राऊत, संदीप खरात, महेंद्र रत्न पारखे, संजय हेरकर, राजेश सदावर्ते, विशाल सोनवणे, अलोक सरवडीकर, गौतम वाघमारे, प्रदीप रत्न पारखे, मनोज भिसे, सागर नक्का, दीपक रत्न पारखे, विश्वजित खरात, समाधान रत्न पारखे, राहुल रत्न पारखे, बबलू साळवे यांच्यासह सकल बौद्ध समाजातील नागरिक उपस्थित होते। भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र, नालंदा बुद्ध विहार, नागेवाडी, जालना। आम्ही सर्व सकल भिक्खू संघाच्या वतीने जालना जिल्हा भिक्खू संघ, महाराष्ट्र भिक्खू संघ आणि त्याचबरोबर सकल संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने जालना जिल्ह्याच्या संपूर्ण जिल्ह्याच्या बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर यांना आम्ही निवेदन दिलं की आमच्या जिल्ह्यामध्ये जो इंद्रजित रामदास गोंडाने उर्फ भंते कश्यपल्ली या नावाने जो बौद्ध समाजामध्ये आतंक पेरण्याचे काम करत आहे, तरुण मुलांचे माथे भडकवण्याचे काम करत आहे आणि चिवरला जो कलंक आहे तो कलंक समाजाला देखील आहे, तो कलंक चिवरला देखील आहे। तर आमची सकल बौद्ध समाजाची मागणी हीच आहे की त्याचं चिवर रीतसर कायदेशीर उतरवावं आणि त्याला काय कोणत्या संघटनेमध्ये काम करायचंय, कोणती संघटना ओपन करायची तो त्याचा निर्णय राहील। आमचा विषय आहे तो आमच्या चिवराचा, त्याने चिवराला कलंक लावू नये, चिवराचं बेकायदेशीर वापर करू नये हीच आमच्या बौद्ध समाजाची मागणी आहे। आणि निवेदनामध्ये आम्ही असं देखील लिहिलं आहे की त्याला अंगावरील चिवर काढून त्याला चांगला चोप द्यावा, कायदेशीर कारवाई करावी आणि जो कोणता त्याचा धार्मिक भावना दुखावल्याचा दंडनीय अपराध होईल त्या केसेस प्रमाणे त्याला चांगला दंडात्मक कारावास मिळावा हीच आमच्या सकल बौद्ध समाजाची एक अपेक्षा आहे। आणि नोपानी सर यांनी देखील आम्हाला तसं आश्वासन दिलं की लवकरच आम्ही दिरंगाई न करता तुमच्या निवेदनाची दखल घेऊ आणि आपली मागणी आम्ही पूर्ण करू।